आपला पैसा सुरक्षितपणे गुंतवायचा म्हटला की पोस्ट ऑफिस हे आपल्या डोळ्यासमोर येतं. पोस्ट ऑफिसमध्ये केलेली पैशाची गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असते, कारण की हे सर्व चालतं केंद्र सरकारच्या निदर्शनाखाली. पूर्वी फक्त ज्येष्ठ नागरिक लोकच पोस्टामध्ये गुंतवणूक करायचे, पण पोस्टाने काही अशा नवीन योजना काढल्या की ज्यामध्ये व्याजदर इतका आकर्षक आहे, त्यामुळे आज तरुण पिढी देखील पोस्टामध्ये खातं उघडून त्यामध्ये गुंतवणूक करत आहे. पण या पोस्टाच्या योजना भरपूर आहेत. प्रत्येक योजनेचे व्याजदर देखील वेगवेगळे आहेत. कोणत्या योजनेमध्ये व्याजदर हा कमी असतो, काही योजनेचा कालावधी कमी असतो, काही योजनेचा जो तुमचा जमा होणारं जे काही व्याज आहे तर ते काहींचं महिन्याला जमा होतं, काहींचं 3 महिन्याला, तर काहींचं वर्षाला, तर काहींचं डायरेक्ट 5 वर्षांनी मिळत असतं. मग म्हणूनच पोस्ट हे सुरक्षित गुंतवणूक जरी करण्याचं साधन असलं, जास्त व्याजदर जरी तिथे मिळत असला, तरी विविध योजनांचे व्याजदर आणि त्यावर मिळणारा परतावा याचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं असतं. 6 महिन्यापूर्वी मी देखील पोस्टामध्ये मंथली इन्कम स्कीम या योजनेमध्ये पैसे गुंतवले. पण नंतर माझं असं लक्षात आलं की मी त्यांच्यात पैसे न गुंतवता दुसऱ्या एका योजनेमध्ये पैसे जर गुंतवले असते तर मला जवळपास 2% इतका व्याजदर जास्त मिळाला असता. कारण की मी गुंतवणूक करत असताना स्थानिक पोस्ट मास्टरच्या सल्ल्यावरनं केली आणि त्यांनी देखील त्यांना जे माहिती होतं ते सांगितलं. मग म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्टाच्या सगळ्या योजनांची तुलना करणार आहोत. आजच्या व्हिडिओत आपण जर एक रकमी 1 लाख रुपये जर पोस्टाच्या विविध योजनेत जर आपण गुंतवले तर 2023च्या सुधारित इंटरेस्ट रेटनुसार, सुधारित व्याजदरानुसार तुमचे 1 लाखाचे किती रुपये होतील, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून कॅल्क्युलेशनद्वारे समजून घेणार आहोत. पोस्टाच्या कुठल्याही योजनेत पैसे जर गुंतवायचे असतील किंवा गुंतवलेले आहेत आणि एखाद्या नवीन योजनेत गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी हा तुलनात्मक व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर पोस्टाच्या कोणत्या योजनेत किती व्याजदर आहे हे तर समजणार आहे, पण आपण 1 लाख रुपयाच्या एक रकमी जर आपण ही त्या ठिकाणी ठेव जर ठेवली तर याचे प्रत्येक योजनेमध्ये किती पैसे होणार आहे असे उदाहरणासहित अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहोत. तर त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि जसं माझं 2%चं नुकसान झालंय तसं तर तुमचं नक्कीच होणार नाही. आणि व्हिडिओच्या शेवटी हे देखील तुम्हाला समजेल की पोस्टाच्या नेमकं कोणत्या योजनेत जास्त फायदा आहे, कोणत्या योजनेत जास्त परतावा मिळतो, कोणत्या योजनेत जास्त पैसे तुम्हाला मिळू शकतात. तर त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आज व्हिडिओत आपण जाणून घेतोय पोस्ट ऑफिसमध्ये जर एक रकमी 1 लाख रुपये जर आपण टाकले तर विविध योजनेच्या माध्यमातून त्या 1 लाख रुपयाचे किती रुपये त्या ठिकाणी होतील, त्याच्यात आपल्याला किती व्याज मिळेल, 1 वर्षानंतर किती व्याज मिळेल, 2 वर्षानंतर किती, 3 नंतर किती, 4 नंतर किती, 5 नंतर किती. तर आपण अशा पद्धतीनं याचा पूर्ण पडताळा, पूर्ण गणित समजून सांगणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात तुम्हाला हेही समजेल की कोणती योजना चांगली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली योजना जी आहे तर ती पोस्ट ऑफिसची एफ-डी योजना किंवा फिक्स डिपॉझिट स्कीम. हिला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट, टी-डी अकाउंट असं देखील म्हणतात. ही योजनेचा कालावधी 5 वर्षापर्यंत आहे. जर तुम्ही याच्यामध्ये 1 वर्षाची जर एफ-डी त्या ठिकाणी केली तर तुम्हाला 6.9% इतका व्याजदर मिळेल. म्हणजेच 1 लाख रुपयाचे एका वर्षामध्ये तुमचे 1,06,900 रुपये होतील. तेच जर तुम्ही 2 वर्षासाठी ठेवले तर 2 वर्षासाठी तुम्हाला टी-डी स्कीमवर आहे 7%चा व्याजदर. म्हणजेच 2 वर्षानंतर 1 लाख रुपयाचे 1,14,000 होतील. तेच जर 3 वर्षासाठी ठेवलं तर 7%च व्याजदर आहे. तर 3 वर्षासाठी 1 लाख रुपये टी-डी स्कीममध्ये म्हणजेच एफ-डी स्कीममध्ये ठेवले तर 1 लाख रुपयाचे 1,21,000 रुपये होतील. आणि तेच जर 5 वर्षासाठी तुम्ही जर एफ-डी पोस्टामध्ये जर केली तर त्याचा रेट आहे 7.5%. आणि त्यामध्ये तुम्हाला टोटल तुमची जे काय रक्कम मिळेल 5 वर्षानंतर तुमच्या 1 लाख रुपयाचे होतील 1,37,500 रुपये. आता पोस्टाची दुसरी स्कीम जी आहे ती फार विशिष्ट आहे, फार लोकांमध्ये हिची चर्चा आहे. तर ती स्कीम म्हणजे MIS किंवा मंथली इन्कम स्कीम, जिच्यामध्ये तुम्हाला 7.4% इतका व्याजदर मिळतो, जिचा कालावधी 5 वर्ष इतका असतो. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला तुमच्या ठेवलेल्या रकमेवर व्याज मिळत असतं. यासाठी कमीत कमी 1,000 रुपये गुंतवणूक लागत असते. जास्तीत जास्त तुम्ही सिंगल अकाउंटवर 9 लाख आणि जॉईंटवर 15 लाख करू शकता. आता या योजनेमध्ये जर तुम्ही 1 लाख रुपये जर 5 वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला 616 रुपये इतकं व्याज मिळणार आहे. म्हणजे एका पद्धतीनं 1 लाख रुपये गुंतवून तुम्हाला 616 रुपये दर महिन्याला त्या ठिकाणी मिळत राहतील. म्हणजेच 5 वर्षाचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं तर तुम्हाला 5 वर्षामध्ये 1,37,000 रुपये टोटल मिळून जातील. आता यानंतर सगळ्यात जी काय पॉप्युलर किंवा लोकप्रिय स्कीम आहे ती म्हणजे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम.
ही योजना ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी आहे. तर हिची जी काय व्याजदर आहे तर तो 8.2% आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम तुम्ही 30 लाख रुपये गुंतवू शकता. आता याच्यामध्ये जो काय याचं व्याज मिळणार आहे तर ते दर 3 महिन्याला त्या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्ही जर याच्यामध्ये 1 लाख रुपये जर गुंतवले तर 5 वर्षानंतर म्हणजे मधल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला दर 3 महिन्याला व्याज मिळेल. पण टोटल जर काउंट जर केलं तर 1,42,500 रुपये तुम्हाला मिळतील. आता 8.2% ही सर्वाधिक व्याज देणारी स्कीम आहे. पण याच्यासाठी तुमचं वय 60 पेक्षा अधिक असणं गरजेचं असतं. पण 60 पेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांसाठी देखील एक अशी भारी स्कीम आहे की जी या सिनियर सिटीजन स्कीमपेक्षा जास्त रिटर्न देत असते, जी बऱ्याचशा लोकांना माहीत देखील नाहीये. ती स्कीम फार विशिष्ट आहे. एवढी काही ती लोकप्रिय झालेली नाही. कदाचित ती मला जरी माहिती असती तरी मला 1-2% व्याजदर जास्त मिळाला असता, माझा फायदा झाला असता. पण ती स्कीम जाणून घेण्याआधी आपण जाणून घेऊयात एक अशी स्कीम की जी खास महिलांसाठी आहे. तर ती स्कीम म्हणजे महिला सन्मान निधी योजना. या योजनेमध्ये महिला यासाठी खातं उघडण्यासाठी महिला तुम्ही असणं गरजेचं आहे. 18 पेक्षा जास्त वय असणारी महिला याच्यामध्ये खातं उघडू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मिळणारा व्याजदर देखील खूप चांगला आहे. 7.5% व्याजदर आहे, जो दर 3 महिन्याला तुम्हाला याच्यावर व्याज मिळत असतं. याचा कालावधी 2 वर्षाचा आहे. 1 लाख रुपये जर तुम्ही याच्यामध्ये गुंतवले तर 2 वर्षानंतर तुम्हाला 1,16,220 रुपये त्या ठिकाणी मिळतील. 1 लाखावर मिळणारं व्याज 16,020 रुपये असेल, जे तुम्हाला प्रत्येक 3 महिन्याला तुकड्यांच्या स्वरूपात मिळू शकेल. आता पोस्ट ऑफिसची अशी स्कीम की जिचा एवढा प्रचार प्रसार झालेला नाहीये, पण ती माझ्या मते तरी चांगला रिटर्न देत असते. आता त्या स्कीमचा जो काय मिळणारा व्याज दर आहे तर तो 7.7% आहे. आता तुम्ही म्हणाल 7.7% तर फार कमी झाला, सिनियर सिटीजनला तर 8.2% मिळतो. पण याची एक स्कीम फार मस्त आहे किंवा याच्यामधलं एक फीचर किंवा याचं एक वैशिष्ट्य फार महत्त्वाचं आहे, ते एकदा जाणून घेऊ. याच्यामध्ये असं आहे की हा जो व्याज दर आहे तर हा कंपाऊंड इंटरेस्ट आहे. म्हणजे दरवर्षी तुम्हाला मिळालेल्या व्याजावर देखील व्याज मिळत असतं. आता गणिताने आपण समजून घेऊयात. पहिल्या वर्षी 1 लाख रुपये तुम्ही जर गुंतवले तर त्याच्यावर व्याज मिळणार तुम्हाला 7,700 रुपये. मग दुसऱ्या वर्षी मिळणारं व्याज तुम्हाला 1,07,700 रुपयावर मिळणार आहे. व्याज दुसऱ्या वर्षी तुम्हाला मिळेल 8,292. म्हणजे अशा पद्धतीनं व्याज तुमच्या मुद्दलामध्ये ॲड करत करत जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला 5 वर्षापर्यंत व्याजावर देखील व्याज मिळेल. आणि टोटल 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या 1 लाख रुपयाचे होतील 1,44,901 रुपये. या योजनेचं नाव आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स. फक्त या योजनेचं एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला एकदा रक्कम गुंतवली तर टोटल रक्कम तुम्हाला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच भेटणार आहे. पण याचा फायदा असा आहे 7.7% व्याजदर आणि तोही कंपाऊंड इंटरेस्ट आहे. म्हणजे व्याजावर व्याज तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हाला सिनियर सिटीजन स्कीममध्ये 1 लाखाचे 1,42,500 होतात, तर इथे 1 लाखाचे 1,44,901 होत आहेत. तर हा मोठा फायदा या ठिकाणी असणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. अजून तुम्हाला बँकच्या संबंधित कुठल्या एखाद्या विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे ते देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.